घुमाई कृष्ण हरि पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ ठलो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्वासाचे आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रखो देवी वर ओ हा विठ्ठल बाप रखो
शंभूने धरिले मानसी शंभुने धरले मानसी शंभूने धरिले मानसी शंभुने धरले मानसी तेथे उपदेशिले गिरिदेशी तेथे उपदेशिले गिरिदेशी उपदेशिले गिरिदेशी उपदेशिले गिरिदेशी उपदेशिले गिरिदेशी उपदेशिले गिरिदेशी शंभूने धरिले मानसी शंभुने धरले मानसी शंभूने धरिले मानसी शंभुने धरले मानसी तेथे उपदेशिले गिरिदेशी तेथे उपदेशिले गिरिदेशी तेची उपदेशिले गिरजेशी तेची उपदेशिले गिरजेशी तेची उपदेशिले गिरजेशी तेची उपदेशिले गिरजेशी नाम बरावे बरवे नाम बरवे बरवे नाम बरावे बरवे नाम बरवे बरवे मानसे धरावे निज मानसे धरावे निज मानसी धरावे निज मानसी धरावे निज मानसी धरावे निज मानसी धरावे गंगोदकाहुनी निके हुनी निके गंगोदकाहुनी निके गोडे अमृत झाले फिके गोडे अमृत झाले फिके गोडे अमृत झाले फिके मोहे अमृत झाले फिके गोडे अमृत झाले फिके गोडे अमृत झाले फिके नाम बरावे बरवे नाम बरवे बरवे बरावे बरवे नाम बरवे बरवे निज मानसी धरावे निज मानसी धरावे निज मानसी धरावे निज निज मानसी धरावे निज मानसी धरावे निज मानसी धरावे चंदनाहुनी वरती शीतळ चंदनाहुनी वरती शीतळ चंदनाहुनी वसते सुंदर सोन्याहुनी परते सुंदर सोन्याहुनी परते सुंदर सोनियाहुनी परते सुंदर सोनियाहुनी परते सुंदर सोनियाहुनी परते सुंदर सोनियाहुनी परते नाम बरावे बरवे नाम बरवे बरवे नाम बरावे बरवे नाम बरवे बरवे निज मानसी धरावे 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 निज मानसी भुक्ति मुक्तिदायक भुक्ति मुक्तिदायक भुक्ति मुक्तिदायक भुक्ति मुक्तिदायक बंधन मोचक भव बंधन मोचक भव बंधना मोचक भव बंधना मोचक भव बंधना मोचक नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे निज मानसी धरावे 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 निज
मानसी धरावे बापर खुमा देवी वरी बाप रखुमा देवी वरी बाप रखुमा देवी वरी सुलभ नाम दिधले सोपारे सुलभ नाम दिधले सोपारे सुलभ नाम दिदले सोपारे सुलभ नाम दिदले सोपारे सुलभ नाम दिदले सोपारे सुलभ नाम दिदले सोपारे बापर खुमा देवी वरी बाप रखुमा देवी वरी बापर खुमा देवी वरी बाप रखुमा देवी वरे सुलभ नाम दिधले सोपारे सुलभ नाम दिधले सोपारे सुलभ नाम दिदले सोपारी सुलभ नाम दिदले सोपारी सुलभ नाम दिदले सोपारे सुलभ नाम दिदले सोपारी नाम बरवे बरवे नाम बरवे 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 नाम बरवे बरवे निज मानसी धरावे निज मानसी धरावे मानसी धरावे निज मानसी निज मानसी धरावे बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बाल कुमारी ने धरिले मानसी जे शंभो ने धरिले मानसी जे शंभुने धरिले मानसी जे शंभुने धरिले ने धरिले मानसे जे शंभो ने धरिले मानसे जे शंभुने धरिले मानसी जे शंभुने धरिले मानसी उपदिशीले गिरजे ते उपदिशले गिरजे ते उपदिशले गिरजे ते उपदिशले गिरजे नाम बरवे नाम बरवे नाम बरवे नाम बरवे तेचे उपदेशिले गिरजे तेचे उपदेशिले गिरजे तेचे उपदेशिले गिरजे नाम बरवे नाम बरवे बरवे मानसी धरावे निज
निज मानसी धरावे मानसी धरावे निज मानसी धरावे निज मानसी धरावे
विठ्ठला 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 शंभूने धरिले मानसे जे शंभूने धरिले मानसे तेचे उपदेशिले गिरिजेसे नाम बरवे बरवे निज मानसे धरावे गंगोदकाहुनी निके गोडे अमृत झाले फिके नाम बरवे बरवे निज मानसे धरावे शीतळ चंदनाहुनी वरते सुंदर सोन्याहुनी परते नाम बरवे बरवे निज मानसी धरावे भुक्ती मुक्तिदायक भवबंधन मोचक नाम बरवे बरवे निज मानसी धरावे बापर खुमा देवी वरे बापर खुमा देवे वरे सुलभ नाम दिधले सोपारे नाम बरवे बरवे निज मानसी धरावे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सारे चरणा संताची दुसरी चरणा संताची दुसरी चरणा संताची करे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्ध्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पीठाबहि पादयुक्तमिदूरं हयगिरि दर्शनीयं महद्भिः गेहे वृंदावने च प्रचैर्वृचितां चन्यतां यस्वपादैः सान्निध्यं समाधि अमृतमधुरता निम्बशाखादिव्याप्ता दृष्ट्वा प्रह्लादसन्तं त्वमेव भज जना पादुके तस्य मुक्तिः विठ्ठल जे शंभुने धरिले मानसे तेची उपदेशिले गिरिजेसी नाम बरवे बरवे निज मानसी धरावे अनंत कृपा भक्त वत्सल या विश्वाचं परम अधिष्ठान सर्व वारकरी भगवत भक्तांचं उपास्य दैवत श्री रुक्मिणी पांडुरंग परमात्मा भगवंताच्या भक्ती साधनेच्या अंगानं मानवी जीवन परिपूर्ण असावं मानवी जीवनामध्ये सुख शांती परमगती असावी मानवी जीवन शास्त्र विचारानं आणि नामसंकीर्तनानं महाराज साधनेमध्ये रत असावं असा मानवी जीवनाच्या व्यापक सत्यहित चिंतनाचा चित्तामध्ये करुणा भाव धारण करणारे विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 6 चरणांचा भगवंताच्या नामस्मरणाचा नाम साधनेचा एकंदरीत स्वरूपाच्या अंगानं
साधनेच्या अंगानं फलाच्या अंगानंच एक महत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. श्री क्षेत्र मोगराळे आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज उर्फ बाबा यांचं हे 13वा पुण्यस्मरण समाधी सोहळा या अनुषंगानं चालू असणारं ज्ञानसत्र उपासना पारायण, आजची 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा, एक थोर व्यक्तिमत्व, एक साधनेमध्ये रममान असणारं, तपतेजानं उजळून निघालेलं आणि भगवंताच्या दयेला कृपेला पात्र असणाऱ्या प्रकारचं एक श्रेष्ठ अशा प्रकारचं महाराज सांगतात की साधुत्वाचं जीवन मानवी जीवनामध्ये सर्वोत्तम स्थिती कुठली असेल तर अगदी नामदेवांच्या शब्दात जर सांगायचं झालं, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, हे सर्वोत्तम अशा प्रकारचं महाराज सांगतात की जीवन आहे की ज्या जीवनाकडे पाहिल्यानंतर, ज्या साधनेकडे पाहिल्यानंतर, ज्या अंतःकरणाकडे पाहिल्यानंतर भगवंताला देखील संतुष्टता निर्माण होते. भगवंताचंही जीवन या महात्म्याकडे पाहिल्यानंतर म्हणतात की रमणीय होतं, शांत होतं, कृतार्थ होतं. असं हे बाबांचं जीवन मानवी जीवनामध्ये आपण ज्यावेळेस आयुष्याची कालक्रमानं करत असतो तेच आपल्या जीवनातलं ध्येय एक असावं की आपलं जीवन, आपली साधना, आपलं व्यक्तिमत्व भगवंताच्या अंतःकरणामध्ये असावं. भगवंतानं आपलं स्मरण, चिंतन, ध्यान करावं आणि भगवंतानं आपलं ध्यान करण्याकरता, भगवंताच्या अंतःकरणामध्ये आपलं स्मरण असण्याकरता महाराज अजीवन आपल्याला भगवंताची उपासना करावी लागते. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, जपतसे महा, जपतसे महा, स्वहिताता घोरवा, ध्यानी रहा श्री हरीच्या, श्री हरीच्या, ध्यानी रहा श्री हरीच्या, श्री हरीच्या, रणदारा पुत्र जन, रणदारा पुत्र जन, रणदारा पुत्र जन, रणदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. आयुष्य तर आपलं क्षणाक्षणानं उन्ह होत चाललेलं आहे. काय करावं या मानवी जीवनातल्या प्राप्त आयुष्यामध्ये? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि सच्चिदानंद स्वरूप जीवनात प्राप्त करून घेत असताना आपल्या स्वहिताचा, आपल्या कल्याणाचा आपण काहीतरी महाराज मार्ग निवडला पाहिजे, शोधला पाहिजे. ती साधना आत्मसात केली पाहिजे. स्वहिताचा घोरवाह, घोरवाहणे म्हणजे काही काळजी घेणे. महाभारतातला प्रसंग आहे.
ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध पूर्ण झालं, 100च्या 100 कौरव मारले गेले. धर्मराज युधिष्ठिर पुन्हा हस्तिनापूरच्या गादीवर विराजमान झालेले आहेत. वृद्ध धृतराष्ट्र आणि गांधारी यांना सांभाळण्याची, त्यांची सेवा करण्याची सगळी जबाबदारी भीमदादाकडे दिलेली. आणि भीमदादा महाराज सांगतात की अगदी वेळेच्या त्यांची सगळी सेवा करत होते, पण सेवा करताना थोडीशी टोचून बोलत होते. स्नान घालताना, काका मी तुमचा भीम तुम्हाला स्नान घालण्याकरिता आलो आहे. तुम्ही नाही का मला लहानपणी नदीत फेकून दिलं होतं. जेवण देताना, काका मी तुमचा भीम जेवण घेऊन आलो. तुम्ही नाही का मला विषाचे लाडू खाऊ घातले होते. काका मी भीम तुमची शयनाची सगळी जबाबदारी, तुमची वळकटी गादी वगैरे तयार करून ठेवलेली, तुम्ही नाही का मला लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता, असं बोलत होता. आणि हे सगळं एक दिवस विदुर काकांनी ऐकलं. विदुर काकांनी ऐकल्यानंतर, जाणतेने तवची जियावी जव अंगी अपकीर्ती न पवे. एकांतामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी असताना सांगितलं, हे कोडगं जीवन कुठपर्यंत जगायचं. काय करू विदुर, आता शरीर थकलं, एकही मुलगा राहिला नाही, आधार संपला. आता या आयुष्यामध्ये, या वृद्ध वयामध्ये आम्ही काय करू शकतो? काहीतरी तुमच्या जीवनाच्या उद्धाराची तजवीज करा. आता काय तजवीज करायची? हस्तिनापूर सोडून गंगा तटाकी जाऊन राहण्याचा निर्णय घ्या. तरी झडझडोनी बहिला निघ, ए भक्तीचे वाटे लाग, ज्या पावसे अव्यंग निज धाम माझे. भगवान सांग. आणि विदुर काकांचा महाराज निर्णय ऐकून एक दिवस धर्मराजाला धृतराष्ट्राने सांगितलं, धर्मा अतिशय तुम्ही आमचं चांगलं संगोपन करता. प्रत्यक्ष धर्मराज म्हणजे प्रेममूर्ती, पण आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही थोडासा नामचिंतनाकरिता एकांतवासात राहण्याचं आमचं मानस आहे. आणि धृतराष्ट्र, गांधारी, विदुर काका आणि प्रत्यक्ष कुंती माता महाराज हे चौघही गंगा तटाकी गेलेले आहेत. रोज गंगा स्नान करावं, नामस्मरण करावं, अशा प्रकारचा काळ व्यतीत करत असताना एक दिवस महाराज त्या जंगलालाच वणवा लागला. आणि सगळीकडून जंगल पेटल्यानंतर आता यांची जी पर्णकुटी होती त्या पर्णकुटीच्या दिशेनं अग्नी जवळ येत आहे. धृतराष्ट्राने विचारलं विदुर काकानं, अरे सगळीकडून वणवा लागलाय, आता आपली पर्णकुटी जळून भस्म होईल, आपण सुद्धा त्यामध्ये आपली आहुती जाणार आहे. त्यावेळेस धृतराष्ट्राने दिलेलं उत्तर आहे, शरीर तर नश्वर आहे, देह जाईल जाईल, ऐक ना, नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाशवान आहे, क्षणिक आहे, मायिक आहे, क्षणभंगूर आहे, पण आत्मस्वरूप तर महाराज अमर आहे ना. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयते मारुतः. हे कोणाच्या मुखातून श्लोक आहे? आता धृतराष्ट्राच्या. संजयानं महाराज जी गीता सांगितली त्यावेळेस महाराज अधिकारी नव्हता, पटत नव्हतं, पण आता महाराज त्याची सत्यत्वाची प्रतीती आली. कशासाठी फाटा फुटला?
अशी साधना करा, उपासना करा, सेवा करा. आपलं जीवन प्रभूच्या लक्षात असलं पाहिजे. महाराज, ज्यावेळेस रामप्रभू लंकेचं युद्ध जिंकून अयोध्येमध्ये प्रवेश करते झाले आणि अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराज रामप्रभूने पहिलं दर्शन घेतलं असे तर कैकेयी मातेचं घेतलं. कैकेयी मातेचं पहिलं दर्शन रामप्रभूने घेतलं. कुठलाही आकस नाही. कैकेयीच्या दोन्ही डोळ्यातून धारा लागलेल्या. रामप्रभू सांगतात, माते तुला कष्ट होण्याचं कारण आहे, तुझ्यामुळं माझ्यावर फार चांगले दिवस आलेले आहेत. आई तुझ्यामुळं मला जटायूचं दर्शन झालं. आई तुझ्यामुळं मला शबरीचं दर्शन झालं. आई तुझ्यामुळं मला 33 कोटी देवतांना रावणाच्या बंदिशाळीतून मुक्त करता आलं. आई हे तुझे उपकार आहेत. राव वनवासाला निघत असताना हे वनवासाहून आल्यानंतरचा प्रसंग आहे. पण वनवासाला जात असताना ज्यावेळेस कौसल्य मातेच्या दर्शनाला रामप्रभू गेले त्यावेळेस कौसल्य माता रामप्रभूला पाहून दुःखी झाली, कष्टी झाली. त्यावेळेस रामप्रभूंना महाराज आईला धीर दिलेला आहे. आई, कैकेयी माताने वर मागितला म्हणून मी वनवासाला चालू अशाचा भाग नाही. मला शबरीची भक्तीच अयोध्येत राहू देत नाही. शबरीच्या तपानं, शबरीच्या भक्तीनं माझे पाय किष्किंधेकडे खेचून घेतले. जटायूच्या भक्तीनं, त्याच्या नामसंकीर्तनानं मला इथं अयोध्येत राहू दिलं नाही. जटायू रामप्रभूच्या लक्षात आहेत, शबरी रामप्रभूच्या लक्षात आहे. तसं ध्यान श्रीहरीच्या आणि श्रीहरीच्या लक्षात आपलं जीवन राहण्याकरिता आपलं जीवन नामचिंतनरत असावं. ऐक ना, भजनशील असावं. मनुष्य जीवनामध्ये, मानवी जीवनाची महाराज सांगतात की खरी महती आणि शोभा ही ईश्वर कृपेने आहे. मनुष्य जीवन कशानं सुंदर शोभून दिसतं तर मनुष्य जीवन हे शोभेनं, सेवेनं, साधनेनं, त्यागानं, विरक्तीनं शोभून दिसतं. मनुष्य जन्मामध्ये जी काही भक्ती उपासना करायची आहे ती भक्ती उपासना करत असताना आपण भगवंताचे दास आहोत, भक्त आहोत, सेवक आहोत या भूमिकेमधून करत जावे. आणि ज्यावेळेस दास होऊन, भक्त होऊन, सेवक होऊन आपण भगवंताची उपासना करू ते भगवंताची संतुष्टता आपलं आत्मकल्याण आहे. सर्वच संतांनी भगवंताकडे भक्तीच्या अंगानं चिंतन मांडत असताना धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आम्ही भगवंताचे भक्त झालो हे आमच्या जीवनातली धन्यता आहे, कृतार्थता आहे. आणि माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पूर्णत्वाला गेल्यानंतरही किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ही सिद्धी गेले, एथ माझे जे उरले पायिक पण. ते स्वतःला महाराज सांगतात पायिक म्हणून घेतात, दास म्हणून घेतात, सेवक म्हणून घेतात, विष्णू दास म्हणून घेतात. याकरिताच आपलं जीवन आहे. भगवंते सुद्धा तीच इच्छा आहे. मनमना भव मद भक्तो, माझे भक्त व्हा, मद्याजी माम नमस्कुरु. माझं यजन करा, पूजन करा, ध्यान करा, सेवा करा. आणि ज्यावेळेस महाराज भक्त होण्यामध्ये लीनता, नम्रता असते, निर्मळता, सोज्वळता असते. या अनुषंगानं मानवी जीवनामध्ये प्रथमतः जीवन शरणागत असावं आणि दुसऱ्या वेळेस मनुष्याचं जीवन समर्पित असावं. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाचे साधिला, विठोबासे शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे.
प्रथमतः भगवंताला शरण जावं. तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिघ महोदधी का गांग रिगाले जैसे. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. 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 बाप रखुमा देवी वर विठ्ठलाचा वारी कर. बाप रखुमा देवर विठ्ठलाचा वार कर. बाप रखुमा देवी वर विठ्ठलाचा वारी कर. ओ बाप रखुमा देवर विठ्ठलाचा वार कर. करांडे कपाळ जाचे नाम नेवाचे. सदैव सभाग्य तोचे हरे रंगी नाचे. कपाळ जाचे नाम नैवाची. सदैव तोचे हरे रंगी नाची. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बाप रखुमा देवी बरो विठ्ठलाचा वारी कर. असे भगवंताची उपासना केल्यानंतर शरणागती स्वीकारल्यानंतर समर्पित जीवन केल्यानंतर मग महाराज भगवंताचा प्रसाद मिळतो. भगवंताचा प्रसाद काय? आमटी भाकरी हे की नाही, सुंदर होती की नाही. पण भगवंताचा प्रसाद कोणता? अखंडित प्रसन्नता जे तराही चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःख. चित्ताची अखंडित प्रसन्नता हा भगवंताचा प्रसाद आहे. मग तयाचे ने प्रसादे स्वरूप शांती क्रमदे. कांत होण्या स्वानंदे स्वरूपेच रमसी. महाराज या ठिकाणी सांगतात स्वरूप शांती हा भगवंताचा प्रसाद आहे. निज शांती. एकंदरीत भगवंताच्या प्रसादानं परम गती आणि निज शांती प्राप्त होत असते. आणि हा प्रसाद मिळण्याकरिता महाराज भगवंताची सेवा करावी. आणि जी सेवा करावी ती अतिशय महाराज सांगतात तुझी सेवा करीन मनोभावी. ऐक नाही, अतिशय आनंदानं करावी, स्वयंप्रेरणेनं करावी, मन लावून ध्यान देऊन करावी. या अनुषंगाने केलेली सेवा महाराज त्याची वाच्यता करू नये. आपण जे काय भगवंताची थोडीफार सेवा करतो ना त्याची आपल्या मुखानं वाच्यता करू नये. नवे नवे ती सेवा सुद्धा आपल्याकडे ठेवू नये. आपल्याकडे जर ती सेवा ठेवली तर कदाचित अभिमान निर्माण होण्याची शक्यता असते, अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते. सेवेमध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे दोन्ही भगवंताच्या चरणी समर्पित करावा. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या दोन गोष्टी मला सांगतात की समर्पित केल्या की कर्म आपोआप भगवत चरणी समर्पित होतात. ब्रह्मार्पणम ब्रह्महविर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना. यत् करोसि यदश्नासि यज्जहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुषो मदर्पणम. सहज कर्मे ती झाले ब्रह्मार्पण. जननो हे अवगाह जनार्दन. ऐसे ऐकता निवते साधू जन. एका जनार्दने बांधलेली जखून गा. झाली संध्या संदेह माझा गेला. जी काही सेवा करायची महाराज घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा.
घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा आपण भगवंताला विनंती करा, देवा आमची सेवा तुम्ही स्वीकारा. अगोदर आमची सेवा तुम्हाला मान्य आहे का? आणि जर आपल्याला मान्य नसेल तर आपल्याला आवडेल ती सेवा काय आहे ती आम्हाला अगोदर सांगा. ती सेवा व्यवस्थित करून घ्या. आमची सेवा तुम्ही स्वीकारा. सेवेनं जीवन संतुष्ट असतं. या अनुषंगाने मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर महाराज सांगतात की नामचिंतनात्मक भगवंताची सेवा करावी. आपण सेवा करतो पण भगवंताला महाराज सांगतात की खरी सेवा कोणती तर सेवा ते आवडे उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारुनी न लगे हलावे चालावे बाहेरे अवघेची घरी बैसल्या देवाचेच नामे देवाचे शिरे सर्व अलंकारे समर्पावी. सतत नामचिंतन ही भगवंताची सेवा आहे. कैलासावरती भगवान श्री शिवजी सतत महाराज सांगतात की ध्यानस्थ असायचे, चिंतनामध्ये असायचे आणि रोजची रोज पार्वती आईसाहेब पाहत होत्या. एक दिवस आईसाहेबांना राहुलं नाही. भगवान शिवजींची महाराज सांगतात की समाधी उत्थान पावल्यानंतर त्या जवळ गेलेत, हात जोडले. स्वामी एक विचारू. हा विचारा ना. तुम्ही रोज डोळे मिटवून ध्यान लावून काय करत असता? तेच त्यांनी सांगितलं, मी नामाचं चिंतन करतो आणि गीताशास्त्राचं पठन करतो. मी रोज गीतेचा पाठ करतो आणि अखंड भगवंताचं नामस्मरण करतो, नामचिंतन करतो. प्रभू या पठनानं नामचिंतनानं तुम्ही प्रसन्न आहात, आपण निश्चिंत आहात, विरक्त संपन्न आहात, चिंतामुक्त आहात. परमार्थिक मनुष्याचा परमार्थ कधी पूर्ण होतो? ज्यावेळेस त्याच्या जीवनातली चिंता संपुष्टात येते त्यावेळेस. जोपर्यंत मानवी अंतःकरण चिंता करतं तोपर्यंत त्याने हबहप म्हणायचं नाही. तोपर्यंत महाराज त्यांनी चिंता करतो आपण. तुका म्हणे नाही निरसिला देह तोवरी अवघे संसारिक. देहाच्या निरसने पावी जे आठाया
माझी आईशी काया जव नोही. तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही संसारिक आहात, पत्नी आहे, मुलं आहेत, मुले आहेत, कुटुंब आहे, परिवार आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची चिंता नाही, काळजी नाही. याच्या पाठीमागचं मर्म काय आम्हाला सांगा ना. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, माझी सर्व चिंता आहे विठोबासी. माझी सर्व चिंता आहे विठोबासी. सर्व चिंता आहे विठोबासी. माझी सर्व चिंता आहे विठोबासी. त्याच्या पायाशी न विसंबी. त्याच्या पायाची नवी संबी. त्याच्या पायाची नवी संबी. माझी सर्व चिंता आहे विठोबासी. मी त्याच्या पायासी न विसंबे. विसरेना रूप क्षण एक चित्ती. जीवलग मूर्ती सावळी ती. विसरता हरी क्षण एक घडी. अंतरेल जोडी लक्ष लाभ. माझी सगळी काळजी पांडुरंगाला आहे. तुम्हाला चिंता नाही नाही. ज्यांचं अंतकरण चिंतामुक्त आहे ना, त्यांचं अंतकरण, त्यांचं चित्त चिंतन करू लागतं. जोपर्यंत चिंतेचा अंत होत नाही तोपर्यंत चिंतनाचा आरंभ नाही. महाराज चिंतेचा अंत कशाने होईल आणि चिंतन महाराज सांगतात की जीवनामध्ये टिकून कशाने राहील. एकच साधन सांगितलं, हरिमुखी गाता हरपले चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता. नाही जन्म घेणे. त्या नाही मागुता जन्म घेणे. सांगतात, हरिमुखी गाता हरपली चिंता. भगवंताचं नामच चिंता हरण करतं, आहे की नाही. आणि ज्यावेळेस चित्तातली चिंता संपते ना, त्यावेळेस ते चित्त चिंतन करू लागतं. आणि चिंतन करत करत ते चैतन्यमय होऊन जातं. ना सागरचे होणे ठेली. जेथ चित्ताचे चैतन्य झाले. तेथ यातायात निमाले घनानंदचे. ज्ञान देवे रम्य रमले समाधान. ज्ञान देवे रम्य रमले समाधान. ज्ञान देवे रम्य रमले समाधान. ज्ञान देवे ज्ञान देवे रम्य रमले समाधान. 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 हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरि चिंतन सर्वकाल. हरि चिंतन सर्वकाल. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे
भगवान शिवजी पार्वती आईसाहेबांना सांगतात, देवी भगवंताच्या नामचिंतनान माझं जीवन चिंतामुक्त आहे आणि सतत चिंतनरत आहे, त्यामुळे प्रसन्नता एकाग्रता टिकून आहे. स्वामी, ज्या गीताशास्त्राचा तुम्ही नित्य पाठ करता त्या गीता ग्रंथामध्ये महाराज त्याची अपुराई, त्याची श्रेष्ठता काय ती मला सांगा. तेच भगवान शिवजी सांगतात, या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेत भवाने प्रश्न करे चमत्कारुणी, तेत हरो म्हणे नेजे, देवे जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. एवढे मोठे गीतेची महती हो स्वामी, मला ते तत्वज्ञान सांगाल का? ज्या नामाचं तुम्ही स्मरण करता, चिंतन करता, भजन करता, ते नामाची दीक्षा, त्याचा अनुग्रह, त्याची कृपा तुम्ही मला कराल का? त्यावेळेस भगवान शिवजी सांगतात, देवी दीक्षा ग्रहण केल्यानंतर साधना करण्याकरिता एकांतात जावं लागतं आणि एकांतात जाऊन साधना उपासना करावी लागते. हा बोध मी तुझ्या ठिकाणी त्याचं संप्रदान करेल, पण इथं कैलास पर्वत सोडून नवनाथ ग्रंथाचा आधार देत असताना यमुनामाईच्या तीरावर घेऊन आले आणि तिथं महाराज उपदेश केलेला आहे. तर ज्ञानेश्वरी ग्रंथाचा संदर्भ देत असताना शिरसिंधू परिसरी शक्तीचे कर्ण कुहरी, नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. क्षीरसिंधू परिसरी, शिरसिंधूच्या तटावरती महाराज पार्वती आईसाहेबांना उपदेश केलेला आहे. केला हे नक्की, पण कान माहिती नाही म्हणून नेनो. या अनुषंगानं पार्वती आईसाहेबांच्या विनंतीवरून भगवान शिवजींनी त्यांना तत्वज्ञानाचा आणि नामचिंतनाचा उपदेश केलेला आहे. पण कुठलं नामचिंतन, कुठली उपासना, तर महाराज जे स्वतःच्या हृदयामध्ये धारण करून ठेवलं, त्याच्या अंतःकरणामध्ये महाराज ज्याचं स्मरण चिंतन करत राहिले, जे आपल्या अंतःकरणामध्ये आहे, साधनेमध्ये आहे, अनुष्ठानामध्ये आहे, अगदी तेच पार्वती आईसाहेबांना महाराज सांगतात की कथन केलं अभंगाचं पहिलं चरण. मानसी जे शंभून धरिले मानसी, जे शंभून धरिले मानसी, जे शंभून धरिले उपदेश ले गिरजे, उपदेश ले गिरजे, नाम बरवे बरवे बरवे, नाम बरवे बरवे. शंभुने धरिले मानसे, तेची उपदेशिले गिरिजेशी. जी नाम साधना राम राम उत्तम अक्षरे, आपण कंठे धरिले शंकरी. कैसे तारक उत्तम ते हे लोका, हळहळ शीतळ केले शिवा देखा. हाच उपदेश भवानी तिच्या चुकल्या गर्भांध योनी, जुनाट नागर नीच नवे,
तुका म्हणे म्या धरिले जीवे भावे. या अनुषंगानं महाराज ही नाम साधना अत्यंत श्रेष्ठ आहे. आईसाहेबांनी त्याचा बोध केला, उपदेश केला. या नाम साधनेचं महाराज सांगतात की स्वरूप कसं आहे. तर महाराजांच्या मुखातून ऐकायचं असते तर नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपे कोळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नाम हे चांगलं आहे. ऐक भक्तजनांचं कल्याण करतात महाराज, राक्षसांचाही उद्धार करत. या अनुषंगानं कृष्ण कोपोने ज्यासी मारे, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करे, तो कैशा परे न पवेल. भगवंतानं रागानं जरी एखाद्याला मारलं तरी त्याला महाराज त्याचा उद्धारच केलेला आहे. तो सनकादिकाचे निमाने, सायजू सौरसो दिधला पुतने, जे का विषाचे निस्तन पाने मारो आली. सनकादिकांच्या मान्यतेचा योग्यतेचा असणारा सायुज्य मोक्ष, पण तो मोक्ष सुद्धा महाराज सांगतात की पुतनेला दिला. का बर? मारून तर उद्धार केला, पण ती आईच्या भूमिकेत आली होती ना. नेहमी आई बाळाला स्तनपान करते, तिनं दुधाऐवजी विष प्रयोग केला. ऐका, पण महाराज सांगतात मातृत्वाच्या धारणेनं आली, तिचा हेतू काही असेल. आणि महाराज सांगतात की मृत्यू पावल्यानंतर वैर संपला. मृत्यूनंतर वैर संपत. या अनुषंगानं भगवंतानं नाम साधना करत असताना अनुग्रह आणि निग्रह अशा दोन प्रकारची साधनं वापरलेली. प्रथमतः दुष्टांवरती महाराज सांगतात की निग्रह केला, पण निग्रह करून सुद्धा त्यांना मोक्षच दिला. नाम साधना हे अत्यंत श्रेष्ठ आहे, अनेक जणांचं कल्याण करून गेली. नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवी नरहरी, उचलूने घेतला कडेवरी भक्त सुखी निवाला. नाम बरवया बरवंट, नाम पवित्राने चोखट, नाम स्मरे निळकंठ निज सुखी निवाला. ऐक, जे ध्रुवासे आठविले तेच उपमन्य घोकिले, तेच गजेंद्रा लादले हित झाले तयाचे. नामस्मरे अजामेळ महापातके चांडाळ, नामे झालासे स्वज्वळ आपणा सहित निवाला. वाट पाडा कोळीको नामस्मरे वाल्मिको, नामे उद्धरिले तिन्ही लोको आपणा सहित निवाला. ऐसे हे नामाचं महत्व सांगताना अपरंपार असे जे भक्त लोक आहेत ना, नामे तरले चराचर, नाम पवित्राने परिकर रखुमा देवी वराचे. एकंदरीत नामाची श्रेष्ठता नामातले महाराज सांगतात की त्याच्यातलं स्वरूप, त्यातलं चांगुलपण, अभंगाचं दुसरं चरण.
हृदय मानसी धरावी. नाम खूप सुंदर आहे, चांगलं आहे. या ठिकाणी नाम चांगलं सांगण्याच्या पाठीमागचा भूमिका आहे. आमचा परमात्मा चांगला आहे, भगवंताचा स्वभाव चांगला आहे, भगवंताचं नाम चांगलं आहे, भगवंताचं धाम देखील चांगलं आहे. ऐकले, भगवंत चांगले, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा, बाई अन्नो. आहे की नाही? परमात्मा बरवा आहे, या ठिकाणी नाम बरवा आहे, भगवंताचं धामही बरवा आहे. बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर. नाम रूप गुण लीला आणि धाम याच्या अनुषंगानं परमात्मा महाराज सांगतात की अतिशय बरवा आहे. बर, या नामाची शुद्धता आणि या नामाची श्रेष्ठता, अवेटता, अमृत मधुरता कशी आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. गंगोदकाहुनी निके, गंगोदकाहुनी निके, गंगोदकाहुनी निके, गंगोदकाहुनी निके, निके गोडी अमृत झाले फिके, गोडी अमृत झाले फिके, नाम बरवे बरवे बरवे, नाम बरवे बरवे. गंगेच्या पाण्यापेक्षाही नाम शुद्ध आहे आणि अमृतापेक्षाही नाम गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत दयास फिके पोडे, अमृत दयास फिके पोडे, अमृत जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत दयास फिके पुढे, अमृत दयास फिके अमृत जयास फिके पुढे, नाम गोड पुरे सकळ हे गोड. या अनुषंगानं नाम अतिशय गोड आहे आणि नाम शुद्ध पण आहे. जे नामाची साधना करतात, सेवा करतात, उपासना करतात ते भक्त सुद्धा शुद्ध आहेत. वैष्णव निका संभ्रम, निका म्हणजे शुद्ध. तो वैष्णवही शुद्ध आहे, नामही शुद्ध आहे. महाराज, ज्याने या नामाची अखंड साधना केली, या नामाचा परिणाम या भगवत भक्तांवरती कसा झाला, त्याचा त्यांना तसा अनुभव कसा आला, अभंगाचं 4थं चरण आहे. चंदवाणी वरते, चंदवाणी वरते, शीतळ चंदनाहुनी वरते, शीतळ चंदनाहुनी वरते, वरदन शीतळ चंदनाहुनी वरते, शीतळ चंदनाहुनी वरते, शीतळ चंदनाहुनी वरते, शीतळ चंदनाहुनी वरते, शीतळ चंदनाहुनी वरते.
सोनियाऊनी परते सोनियाऊनी परते नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे सुंदर सोनियाऊनी परते सुंदराऊनी परते नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे शीतळ चंदनाहुनी वरती सुंदर सोन्याहुनी परती नाम शीतळे. नाम शीतळ आहे म्हणून भगवान शिवजींचा महाराज सांगतात की हलहल विषयापासून कंठातला दाह झाला आणि तो कंठातला दाह राम नामानं शांत झालेला आहे. ऐका ना, कंठातला दाह कमी होण्याकरिता महाराज मस्तकी गंगा धारण केली, चंद्र धारण केला, भस्म अंगाला लावलं, प्रसंगी वासुकी सर्पही गळ्यामध्ये गुंडळून घेतला. शीतलता प्राप्ती व्हावी म्हणून कैसे तारक उत्तम ते हे लोका शीतळ हळहळ केले शिवा देखा. भगवान शिवजींना महाराज या रामनामानं शीतळ केलं, थंड केलं. महाराज उकळत्या तेलाच्या कढईमध्ये जर महाराज मलयागिरी चंदनातला एक थेंब टाकला तर ती सगळी कढई शांत होते. एवढं ना चंदन शीतळ, पण चंद्रापेक्षाही नाम कसं शीतळ. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये फक्त प्रल्हादाला टाकलं होतं हिरण्यकश्यपून, पण प्रल्हादाच्या मुखामध्ये नामस्मरण आहे आणि त्या नामस्मरणानं कढई शांत झाली. याला म्हणायचं शीतळ चंदनाहुनी वरते सुंदर सोन्याहुनी परते. नामापेक्षा सोन्यापेक्षाही नाम सुंदर आहे. नाम फक्त महाराज ज्याने कंठात धार सोनं काय करे ज्याने अंगावर परिधान केलंय त्याला फक्त बरं वाटतं. कधी दुसऱ्याने विचारलं तर कधी केलं आणि कुणी केलं, किती तोळ्याचं आहे, किती लाखाचं आहे, दुसऱ्याने विचारलं तर नुसतं गळ्यात घालून कुणी विचारलं नाही, बरं वाटतं का. तसं नामाचं नाही. ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलं महाराज त्या सर्वांच्या जीवनाचं सोनं होतं. सोन्याचा दिन आजी अमृती पाहला नाम आठवेता रूपे प्रगट पै झाला. ज्यांनी ज्यांनी महाराज नामस्मरण केलं त्यांच्या जीवनाचं सोनं. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा राम नामे. त्यांचं जीवनाचं सोनं होत म्हणून सुंदर सोन्याहुनी परते. महाराज असे नाम साधना ज्या भगवत भक्ताने केले या नामस्मरणाची फलश्रुती काय. अभंगाचं 5वं चरण भुक्ती मुक्ती दायक भुक्ती मुक्ती दायक मुक्ती दायक मुक्ती मुक्ती दायक भुक्ती मुक्ती दायक भव बंधना मोचक भव बंधना मोचक नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे भुक्ती मुक्तीदायक भवबंधन मोचक. नामस्मरण भुक्ती म्हणजे ऐश्वर्य प्राप्त करून देतं.
नामस्मरण ऐश्वर कोणाला प्राप्त झालं? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला आगे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. 1 तोळा नाही 2 तोळे नाही, गावच सोन्याचा देऊन टाकला. हे ऐश्वर ऐक. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी हरित्यांच्या. महाराज भुक्ती मुक्ती महाराज त्यांना प्राप्त होतं. हे नामस्मरण ऐश्वर प्राप्त करून देतं. आणि हे नामस्मरण मुक्ती सुद्धा. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांचे, वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तुसी. ऐक महाराज सांगतात की भगवंताचं नातेने मुक्तीचारी साधेल. भगवंताच्या नामस्मरण महाराज सांगतात की 4 मुक्ती प्राप्त होतात, ऐश्वर प्राप्त होतं, भुक्ती मुक्तीदायक. पुढं महाराज सांगतात की महत्वाचं फल आहे भवबंधन मोचक. भगवंताचं नामस्मरण महाराज सांगतात की येथ एकच हे लीला तरली, जे सर्व भावे मज भजले, ते आयलेच थडे सरले माया जाळ. करा हरी भजन तराल भव सागर, करा हरी भजन भव सागर. करा हरी भजन तराल भव सागर. करा हरी भजन तराल भव सागर. उतारील पैल पार पांडुरंग, उतरील पहिला पार पांडुरंग. करा हरी भजन तराल भव सागर. करा हरी भजन तराल भव सागर. उतरेल पार पांडुरंग, उतरील पहिला पार पांडुरंग. नामाच्या सहस्रवरी नामे या अवधारी, सजोनिया संसारी तारू झालो भवन. सांगतात की मी मला तारून नेण्याकरिता तारू भला पांडुरंग, पाव भिजवणे दे अंग. भवसागरातून परमात्मा भक्तांना व्यवस्थित तारून पलीकडे नेतात. हे नामसाधनाचं महाराज सांगतात फल आहे. मग इतकं सुंदर अशा प्रकारचं फल असताना महाराज त्या नामसाधनाला आमच्या संतांनी एक चांगल्या प्रकारची विशेषणे दिली. नाम बरवे बरवे. मग असं चांगलं नाम निज मानसी धरावे. ऐक नाही, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी. आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. गे विठोबा कुमारी, जय जय विठोबा कुमारी. विठोबा कुमारी, विठोबा कुमारी, विठोबा कुमारी. कुमारी
बसिले गिरिजेशी नाम बरवे बरवे निज मानसे धरावे. एकंदरीत माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज या नामाची साधना सर्वसामान्यांना महाराज सांगतात की करण्यासारखी आहे. असे नाम सर्वांना पेलवणारं, सर्वांना अनुसरण करता येणार अशा प्रकारचे नामाची महाराज सांगतात की सुलभता आणि सोपस्करपणा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. निज मानसे धरावे निज मानसे धरावे. निज मानसी जय हो. निज मानसी धरा धरावे निज मानसी बाप रुक्मा देवी बरी सुलभ नाम दिधले सोपारी. नाम हे सुलभ आहे, नाम हे सोपं आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ऐक माऊली सांगतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात,
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. नाम हे सुलभ आहे. सुलभ म्हणजे आपल्याला महाराज कुठल्याही प्रसंगी कुठल्याही काळामध्ये आपल्याला ते घेता येतं. या अनुषंगानं सर्व कार्य करिता हरी बोला नाथ महाराज सांगतात की उठता बसता भांडता कांडता महाराज कशाही स्थितीमध्ये आपल्याला नामस्मरण करता येतं. हे सुलभ आहे. आणि महाराज सांगतात की अल्प काळामध्ये मानवी जीवनाचा उद्धार करणार हे सोल्प साधन आहे. अतिशय मुखी नाम हाती, नामाचा उच्चार करता क्षणी महाराज सांगतात की मुक्तता प्राप्त करून देते. एवढे महाराज सांगतात की नामसाधनेची श्रेष्ठता आहे. सर्व संतांनी आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. वेदांतानं देखील महाराज सांगतात की विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम, अशा प्रकारची साधन आहे. एकंदरीत या मठावरती बाबांच्या जीवनामध्ये त्यांनी श्री सीतामाईंच्या ठिकाणी केलेली तपश्चर्या, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळासे महादेव पातले प्रभू. सत्यवादाचं तप म्हणून महाराज प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती आणि सीतामाईंचा महाराज दृष्टांत. श्री हनुमानदास महाराजांसारखे महाराज सांगतात की अधिकारी गुरु आणि त्यांच्या या कुळामध्ये नामचिंतनानं नामसाधनं कुळ हे पावन ऐक नाही. महाराज सांगतात की हे कुळ भगवंताच्या नामानं पवित्र आहे. परंपरेनं महाराज सांगतात की हे पवित्र आहे. आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण सतीश महाराज असतील, त्यांचे वडील असतील, संपूर्ण त्यांचा परिवार, नुसता एवढा परिणाम तर महाराज सांगतात की बाबांचा सर्व भक्त परिवार म्हणजे त्यांचा परिवार आहे. सांप्रदायिक आणि पारमार्थिक क्षेत्रातली मनुष्य कधीच संकोचित नसतात. त्यांच्या जीवनातली अनुभूती काय असते, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिते रसाचा उतला भाऊ, म्हणून भक्तान माझे राहो ज्ञानिया तोचे, हे विश्वचे माझे घर ऐसे मते जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणचे झाला. या अनुषंगानं महाराज संपूर्ण भक्त परिवार, शिष्य परिवार, गुरुबंधूंचा असणारा हा परिवार आज बाबांवरती प्रेम करून बाबांच्या असणाऱ्या सेवा ऋणातून मुक्त होण्याकरिता आपल्या या ठिकाणी एक कर्तव्याची आणि जबाबदारीची भूमिका म्हणून या ठिकाणी सेवेसाठी आपण वाहून घेतो. अशीच महाराज सांगतात की ही सेवा अनंतकालापर्यंत महाराज सांगतात की प्रभू कृपेनं आणि बाबाजींच्या असणाऱ्या तपना या ठिकाणी तेवत राहोल, याबद्दल कुठल्याही प्रकारची साशंकता नाही. ही भक्ती उपासना कीर्तन पुष्प ज्यांच्या कृपेनं आणि ज्यांच्या ज्ञानानं आपल्यासमोर महाराज सांगतात की व्यतीत करण्याचा प्रयत्न केला, ही सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली राम तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोले 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 बोलतारे राजा महाराज
तुम्ही सिद्ध कामने दाने दुरारागा पाया पैकी करा करा क्षमापराध दानदेव तुका पुण्यतिथी सद्गुरुनाथ बाबांच्या 13व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चाललेल्या पुण्यतिथी महोत्सवातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण श्री गोविंद महाराज शिंदे ज्यांनी आपलं जीवन परमार्थासाठी समर्पित केलं. दिनरजने हाची धंदा गोविंदाचे पवाडे. संपूर्ण संसार हा त्यांचा परमार्थ आहे बरं का. प्रत्येक श्वास परमार्थासाठी त्यांनी समर्पित केलेला आहे आणि आयुष्य संपूर्ण त्यांचा संसार म्हणजे फक्त परमार्थ आहे. लक्षात आलेलंच असेल त्यांचं जीवन हे संन्यस्त जीवन आहे, गृहस्थी जीवन नाही आहे. असे थोर परमार्थिक अनन्यपणे परमार्थाशी एकरूप झालेले, माऊलीशी एकरूप झालेले महाराज आज ह्या ठिकाणी आले आणि अत्यंत शांततेत ज्या शुद्ध परमार्थाची ज्यांना साधना करायची आहे त्या साधकासाठी आजचं ज्ञानामृत त्यांनी पाजण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी शांततेत आणि अंतःकरणापासून चिंतन ऐकलं असेल त्याच्या जीवनामध्ये पारमार्थिक साधना नक्कीच तीव्रतेने सुरू होईल अशी मला खात्री आहे. मी त्यांच्या चरणी वंदन करतो आणि त्यांना या ठिकाणी आल्याबद्दल सर्व बाबांचा शिष्य परिवार आपण सर्व त्यांच्या चरणी ऋणामध्ये राहूया.